सध्या चीनसारख्या देशाने संपूर्ण जगात कोरोना नावाचा आजार दिला आहे। आपल्या देशासह राज्यात कोरोना व्हायरसने मोठे थैमान घातले आहे। या भयंकर व्हायरसमुळे सामान्यांचे उपासमारीमुळे हाल होत आहे। त्यातच 14 एप्रिलपर्यंत देशात संचारबंदी लावण्याचे सरकारने मोठे निर्णय घेतले आहे। यात रस्त्यावर तैनात असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, वृद्धाश्रमातील वृद्ध मंडळी आणि शहरात फुटपाथवर राहणारे नागरिक उपाशी राहू नये यासाठी शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांनी दिनांक 25 मार्चपासून तर 14 एप्रिलपर्यंत स्वतःच्या खर्चाने तब्बल 200 ते 300 लोकांची जेवणासह चहाची व्यवस्था केली आहे। जगात कोरोनाचं हे मोठं संकट आलेलं आहे, महामारीसारखं संकट आहे। या संकटामध्ये माननीय पंतप्रधान आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आव्हानाला साथ देत काहीतरी आपण कर्तव्य करावे म्हणून प्रमोद भाऊ कुदळे यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर एक टाकलं होतं की या लोकांसाठी आपण मदत केली पाहिजे, गरजू लोकांना मदत केली पाहिजे। त्यांच्या प्रमोद भाऊच्या प्रेरणेने या ठिकाणी महालक्ष्मी लॉनवरून आपण ही गरजू लोकांसाठी व्यवस्था केलेली आहे। सुरक्षा रक्षक असतील, जी या कोरोनाच्या प्रतिबंधक कार्यवाहीसाठी मदत करत असतील, त्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था ही आपण महालक्ष्मी लॉनवर माझ्याकडून करत आहोत। 14 एप्रिलपर्यंत करण्याचा माझा संकल्प आहे। त्यापुढे जर हे जाऊ नये, परंतु हे जर समोर गेलं तर आणखी मदतदाते आमच्यासोबत मदत करणारे आहेत, त्यांची मदत घेऊन अखंडित हे सेवा चालू राहील। आणि दुपारच्या वेळात जे सुरक्षा करणारे लोक आहेत, बंदोबस्त करणारे लोक आहेत, वैद्यकीय चमू असेल, नगरपरिषद कर्मचारी असतील, MSCB कर्मचारी असतील, पोलीस प्रशासन असेल, या सर्वांना दुपारचं 11 ते 1 जेवणाची व्यवस्था महालक्ष्मी लॉनवर राहील। आणि जे शहरातले जे गरीब गरजू लोक राहतील, जे उपाशी राहणार अशा लोकांचे आम्हाला निरोप मिळतील, पत्ते मिळतील, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जेवणाची व्यवस्था पोहोचवली जाईल, एवढी खबरदारी आम्ही घेतो आहे। 200 लोकांना 21 दिवस जेवण पुरविणे हा काही साधा खेळ नाही। मात्र कोणतीही प्रसिद्धीची किंवा पदाची अपेक्षा न ठेवता कायम गरजूंच्या मदतीला पुढे येण्याचे कार्य माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार नेहमी करीत असतात, असे आर्णीतील सामान्य जनतेचे म्हणणे आहे। व नक्कीच आर्णीकरांना अभिमान आहे की बाळासाहेब संकटाच्या वेळी लोकांना आधार देण्यासाठी एक पाऊल पुढे येतात। विदर्भ न्यूज करिता यवतमाळ येथून ज्ञानराज ढोरे।